रोज रोज तीच अंड्याची भाजी बनवून आणि खाऊन कंटाळा आलाय। मग कधी केलंही नसेल आणि खाल्लंही नसेल असं अंड्याचं भरीत बनवा। एवढं चमचमीत आणि मस्त होतं, बोटे चाटून पुसून खाल। नमस्कार, मनीषाज किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। अंड्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथे 6 अंडी घेतलीत। ही अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत आणि थंड झाली की याला सोलून याची टलफरं वेगळी करून घ्यायची। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ही कट करून घ्यायची। तर मी इथे सगळी अंडी अशा प्रकारे कट करून याचे बारीक तुकडे करून घेतलेत। यानंतर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम झाले की त्यानंतर इथे मी याच्यामध्ये कांदा घातलाय। तर मी इथे मध्यम आकाराचे 3 कांदे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मध्यम आकाराचे चिरून घेतलेत। आता ते आपण याच्यामध्ये घालूया। कांदा एकदमच बारीक चिरायची गरज नाही, तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे चिरून घेतला तरी चालेल। आता आपल्याला कांदा जास्त वेळ भाजायची गरज नाही, 2-3 मिनिटं अशा प्रकारे भाजून घ्यायचा। थोडा हलकासा रंग बदलला की त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते आपण याच्यामध्ये घालूया। टोमॅटो पण आपल्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही, 1-2 मिनिटं भाजून घेतलं की आता यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर घालायची। त्यानंतर मी इथे 1 चमचा लाल मिरची पावडर घातली। ही रंगाची आहे, तुम्ही नाही घातली तरी काहीच हरकत नाही, पण याने रंग खूप छान येतो म्हणून मी 1 चमचा घातली। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये हे चिरून ठेवलेले अंड्याचे बारीक तुकडे घालायचे। आता यावेळेला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। हे आपल्याला जास्त वेळ परतायची किंवा शिजवायची गरज नाही। हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता इथे तुम्ही कांदा टोमॅटो कच्चा पण वापरू शकता, पण थोडा हलकासा भाजून घेतला की मसाल्यांचा, चटणीचा किंवा तेलाचा याच्यामध्ये स्वाद खूप छान येतो। त्यामुळे मी इथे थोडासा हलका कांदा भाजून घेतलाय, तुम्ही असाही वापरू शकता। आता हे एकसारखं मिक्स करून झालं की त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटांमध्ये हे अंड्याचं भरीत तयार होतं। एकदम चमचमीत चटपटीत असं खायला लागतं। एकदम तुम्ही खाताना बोटे चाटून पुसून खाल, एवढं चवीला छान होतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही अंड्याच्या भरीताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।